सर, काल घाटकोपरमध्ये जी अनधिकृत होर्डिंगची घटना घडली त्यानंतर पुणे शहराचा देखील प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. खरं तर गेल्या 2 घटना घडल्यात, एक पुणे आणि पिंपरी चिंचवड. या पार्श्वभूमीवर आता पुणे महापालिका काय कारवाई करणार आहे किंवा शहरात अशी किती कारवाई होणार आहेत किंवा किती अनधिकृत होर्डिंग्स आहेत? त्याच्यामध्ये एकंदरीत साधारणतः 2,500 पर्यंत होर्डिंग्ज आहेत आणि त्याच्या स्ट्रक्चरल स्टेबिलिटी करता मी असिस्टंट कमिशनर आणि DMCना निर्देश दिलेले आहेत की त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्या. जे इलिगल त्याच्यामध्ये होर्डिंग्ज असतील, साईज वाढवलेली असेल तर त्याच्याकरता त्यांचं लायसन्सच कॅन्सल करण्याची कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत. आत्ता सध्या तरी सद्यस्थितीमध्ये पुणे महापालिका क्षेत्रामध्ये स्ट्रक्चरली अनस्टेबल असं काही आढळून आलेलं नाही. मात्र तसे सर्व सर्वेक्षण करून त्याच्यावर कारवाई केली जाईल. सारखं जलसंपदाने तुम्हाला सांगितलं की तुम्ही आता तुम्ही बांधकामांच्या बाबतीत तर कारवाई करतच आहात, पण थोडासा नागरिकांमध्ये काय झालं की त्यांना सामाजिक भान राहिलेलं नाही. आपण ते इमोशनल करत करत आत्तापर्यंत सगळं पूर्णपणे पुण्याचं वाटोळं झालेलं आहे. हे खरं आहे, जलसंपदाने तुम्हाला सातत्यानं पत्रव्यवहार केला होता, तुम्ही यायच्या अगोदर सुद्धा विक्रम कुमारांना ही परिस्थिती माहिती आहे, पण तरीही आपण कडक कारवाईच्या मागे लागलेलो नाही आहे आणि पाणी कपात होणार. आत्ताच सध्या तरी पाणी कपातीचं काहीही धोरण नाही. आढावा घेतो आहे की त्याच्यामध्ये आत्ता सध्या 1400 टँकर चालू आहे. जे आत्ताचे जे आहेत की साधारणतः 2,500 पर्यंत होर्डिंग जे आहेत त्यांना परवानगी दिलेली आहे. जे माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे स्काय साईनचे जे आहेत ह्या पॉवर्स असिस्टंट कमिशनर आणि DMCकडे दिलेले आहेत. त्यांचा रिव्ह्यू घ्यायचं चाललेलं आहे आणि कुठलंही अनधिकृत होर्डिंग जे आहे ते पुणे महापालिका क्षेत्रामध्ये राहणार. सर, दंडाची कारवाई काय असणार आहे? यापूर्वी 2दा घटना अशा घडलेल्या, त्यानंतर काय कारवाई झाली ना आता? त्याच्यामध्ये जे आहे की हा जो आहे की दंड जो आहे तो अनधिकृत असेल तर त्याच्यामध्ये ते काढून टाकणं, त्याच्यावर FIR दाखल करणं आणि जेवढा काही त्यांनी वापर केला असेल त्या वापराचा जो काय टॅक्स आहे, पिनल टॅक्स त्याच्यामध्ये घेतला जातो. एक जण बोला. सध्याच्या परिस्थितीला काय अनधिकृत होर्डिंग आपल्याला शहरात आढळून आलेत का किंवा जर आले असतील तर त्यांच्यावर काय कारवाई केली? आता जे होर्डिंग जे आहे की होर्डिंग्ज आणि बॅनर्स, पोस्टर्स आणि जे टेम्पररी होर्डिंग्ज आहेत त्याच्यामध्ये फरक आहे. जे कमर्शियल आहेत ते होर्डिंग्ज आहेत. कमर्शियल याच्यामध्ये अनधिकृत काही सापडलेले नाहीत. मात्र जे आता ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या जे काय उत्सव आहेत त्याच्या निमित्तानं जे केलेले आहेत ते टेम्पररी जे होर्डिंग्ज आहेत ज्याच्या सायझेस मोठ्या आहेत त्याच्यावर सुद्धा कारवाई करू. प्रचारासाठी अनेक ठिकाणी बॅनर्स लावण्यात आले होते. असे बॅनर्स आहेत ज्याच्यावर तुम्ही कारवाई केलेली आहे का? एकूण किती आहे? गेल्या 1 महिन्याची जर आकडेवारी पाहिली तर राजकीय पक्षांचे जे बॅनर्स लागले आता सध्या तरी आचारसंहितेमध्ये जे आहे की आचारसंहितेमध्ये हे जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय कुठलेही होर्डिंग्स त्या ठिकाणी लागू शकत नाहीत. जे काय प्रचाराच्या निमित्तानं जे अनधिकृत कमर्शियल आहेत त्याच्यावर कारवाई करतात. सर, आपल्याकडे ऑफिशियली आकडेवारी आहे जी संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. फक्त ही जी आकडेवारी आहे ती तुम्हाला मी याच्यामध्ये जे आकडेवारी आहे साधारणतः अधिकृत होर्डिंगची संख्या जी आहे 2,598 आहे. अनधिकृत होर्डिंगची संख्या जी आहे हडपसरमध्ये जास्त प्रमाणामध्ये आहे आणि औंध बाणेरला 1 आहे. ते साधारणतः 85 आहेत आणि त्यांच्यावर 1564 याच्यावर अशा ज्या टेम्पररी आहेत त्याच्यावर कारवाई केलेली आहे. आणि ह्या 2598 पैकी जवळजवळ 2300 होर्डिंगचं जे आहे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतलेलं आहे. पण सगळ्यात जास्त अनधिकृत कुठल्या भागात आहेत? सर्वात जास्त अनधिकृत हडपसर मुंडवा भागामध्ये. आता याच्यामध्ये जे आहेत की जो 2598 पैकी जे स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट 2249चा आलेला आहे त्याच्यामध्ये काही हे अनस्टेबल नाहीत. त्याच्यामध्ये एक जण बोलला तर मला सांगता येईल ना. बसून घ्या. परवाना तुम्ही म्हटलं हडपसर आणि मुंडवामध्ये जास्त आहे, तर परवाना धारक जे होल्डिंग्स होते त्यांच्याकडनं अनधिकृत लावण्यात आले नाही, इतर व्यक्ती. पण सर, आता समजा काल ज्या काही घटना घडल्या त्या शहरी भागात घडलेल्या, जरी अधिकृत होर्डिंग्स असले, स्ट्रक्चर जरी चांगलं असलं
पण ते कदाचित असं वाटू शकतं की भविष्यात ह्याचाही धोका असेल किंवा काही होऊ शकतं. कारण आपल्या इथे जर पेठांचा परिसर बघितला तर तो खूप गजबजलेला आहे. जगताप साहेबांना त्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. काही होल्डिंग्स पण तिथे अधिकृत पण आहेत, नाही असं नाही आहे, पण ते धोकादायक जर वाटले प्रशासनाला तर ते काढले जातात. त्याच्यामध्ये जे आहे की आम्ही आता त्या पॉलिसी गाईडलाईन्स आम्ही रिवाईज करतो आहोत. त्या पॉलिसी गाईडलाईन्समध्ये जे आहे की 1/1 आहे, सँडविच आहे आणि ज्या कंजेस्टेड एरियामध्ये आहेत त्याच्याकरताचं आम्ही धोरण वेगळं ठरवू. सर 1564 अधिकृत आहे की अनधिकृत? एक काउंट सांगितलं होतं तुम्ही, 1564 अनधिकृत. अनधिकृत होते. ठीक आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.